नमस्कार. आज 26 नोव्हेंबर 2025 खूप ऐतिहासिक दिवस आहे. कारण 26 नोव्हेंबरला भारताने आपलं संविधान ऑफिशियली अडॉप्ट करून आपण एक हुकुमशाहीपासून लोकशाहीत गेलो. खऱ्या अर्थाने आपलं खूप मोठं सौभाग्य आहे की आपल्याला जगातलं सर्वात मोठं कॉन्स्टिट्यूशन मिळालेलं आहे. आणि लोकशाहीमधला आणि कॉन्स्टिट्यूशनचा जो महत्त्व आहे लोकशाहीमध्ये ते आपल्याला नाकारता येत नाही. लोकशाही जी आपण सहजपणे आज गृहीत धरतो आणि आपलं संविधान सुद्धा आपण गृहीत धरतो, ह्याच्या मागचा जो संघर्ष होता, जो लढा आपल्या सगळ्या फ्रीडम फायटर्सनी दिला आहे, तो आपण विसरता न कामा. ह्याचं कारण त्यांनी अक्षरशः त्यांचं आयुष्य आपल्यासाठी झिजवलं. काही लोकांनी त्यांनी स्वतःच्या आयुष्याचं बलिदान दिलं. त्याच्यामुळे हा खूप मोठा आणि खूप शिव दिवस आहे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा आपल्यावर प्रचंड उपकार आहेत आणि मला फार अभिमान वाटतो की मी त्यांच्यासारखा वकीलच आहे. त्याच्यामुळे आज ह्या शुभ दिनाच्या निमित्त मी सगळ्याच फलटणवासियांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त मतदान करा. आपल्याला संविधानाने जे हक्क दिलेत त्या हक्काचा चांगल्या आणि सकारात्मकपणे वापर करा आणि संविधान आणि लोकशाहीला टिकवा. आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी टिकवा, आपल्या पुढच्या प्रगतीसाठी टिकवा. एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो. नमस्कार. आपण शिवसेनेचे उमेदवार आहे. फलटणचं कोणते विजन घेऊन आपण नगराध्यक्षपदासाठी सामोरं जाता? पहिलं आमची टॉप प्रायोरिटी माझी आणि माझ्या टीमची असणार आहे, महिलांची आणि एकंदरीत सगळ्याच फलटणच्या लोकांची सुरक्षा. इथे सुरक्षेचा, लॉ अँड ऑर्डरचा प्रचंड मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. त्याचबरोबर प्रशासक बसल्यामुळे आमच्या मताप्रमाणे फलटणमध्ये हवी तशी डेव्हलपमेंट नाही तर सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चरवर फोकस राहिलेला नाहीये. त्याच्यामुळे फलटणच्या सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर, खास करून रोड आणि ट्रॅफिक मॅनेजमेंटवर आम्ही जास्त भार देणार आहोत. त्याचबरोबर शिक्षण असेल, त्याचबरोबर महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि एक खास फोकस आम्ही ठेवणार आहोत की पर्यावरणात जो एक विचित्र बदल होत चाललेला आहे त्याच्यासाठी आपण नगरपालिकेच्या मार्फत काही करता आलं तर त्याच्यासाठी काही प्रयोग नाही तो उपक्रम करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. सध्या फलटण शहरामध्ये भरपूर खड्डे आहेत आणि तुम्हीच सत्तेवर होता, विरोधक तुमच्यावर आरोप करतायत. आता विरोधकांना कधी कधी ॲम्नेशिया होतो असं दिसतं. ह्याचं कारण ते विसरतायत की गेले 4-5 वर्ष प्रशासक बसला होता, त्यांच्याच पार्टीने निर्णय घेतला होता इलेक्शन्स घ्यायचे नाहीत. आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हणणं अगदी चुकीचं आहे. ठीक आहे, प्रशासक जरी बसला असेल, ते स्वतःला सत्ताधारी म्हणतात, स्वतःला पाणीदार म्हणतात, पण पाणीदार खासदारांनी गव्हर्नमेंटच्या यंत्रणाकडून प्रशासकाकडनं हवे ते काम केलंच नाहीये. त्याच्यामुळे खरी जबाबदारी तर पाणीदार खासदारांचीच आहे. त्यांचे जागोजागी फोटो तुम्हाला दिसतात रस्त्यांच्या इथे, पण त्यांनी फक्त फोटो लावलेत. रस्त्याची मॅनेजमेंट, पुढचा मेंटेनन्स ह्याच्याबद्दल त्यांनी विचारच केला नाही. तर जनतेने खऱ्या अर्थाने पाणीदार खासदारांनाच हा प्रश्न विचारायला पाहिजे की गेले 4-5 वर्ष तुम्ही कुठे होता, तुम्ही झोपला होता का? मंगळवार पेठेत आपला दौरा चालू आहे, तर मंगळवार पेठेत सुविधांची कमतरता भासते का? त्याच्याबद्दल काही? मंगळवार पेठेत सुविधांची नक्कीच कमतरता भासत आहे आणि आम्ही आणि माझी जी नवीन टीम असणार आहे, आम्ही सगळ्या त्या सुविधांमध्ये जिथे काही कमी पडत असो त्या सगळ्या आम्ही पूर्ण करू, ह्याचं आम्ही सगळ्याच मंगळवार पेठेतल्या रहिवाशांना वचन देतो. यापूर्वी तुम्ही नगरसेवक होता, त्यावेळी तुम्ही गैरहजर होता असं अनेक सभांमधून बोललं जाते. बर, त्या नगरपालिकेचा आणि ह्या नगरपालिकेच्या इलेक्शनचा काय संबंध आहे तो मला आधी दाखवा, मग मी ह्याच्यावर उत्तर देईन. 26 नोव्हेंबर 1949ला जसे की अनिकेत बाबा म्हणले की आपण संविधान ऑफिशियली आत्मसात केलं. त्यानंतर 26 जानेवारी 1950ला त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं.
संविधान तयार करण्यासाठी बाबासाहेबांनी खूप कष्ट घेतले. त्यांनी त्यांचं शारीरिक मानसिक जेवढी कॅपॅसिटी होती ते संविधान बौद्धिक हे संविधान लिहिण्यासाठी वापरली. ते संविधान लिहिण्याच्या मागचं किंवा ते आपल्याला देण्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे की ते प्रिॲम्बल मध्ये आहे की न्याय, स्वातंत्र्यता, समता, बंधुता ह्या गोष्टी. तर न्याय म्हणजे काय की न्याय म्हणजे सर्वांना समान न्याय. आता इथं ज्या प्रकारे न्यायाच्या स्टड्या केल्या जातात म्हणजे ज्या लेवलचा पक्ष आपल्याकडे आहे आणि त्यांची बेसिक मूल्य आपल्याला सगळ्यांना माहित आहे की बाबा कोणत्या तत्वावरती हा पक्ष चालतो. हे म्हणजे संविधानाचं म्हणजे चितड्या करण्याचंच काम. तेही कसं जसं आपण स्लो पॉइझन म्हणतो की हळूहळू एक कलम हटवायचा, त्याच्यात अमेंडमेंट्स करायच्या आणि संविधानाला पूर्ण निरर्थक करून टाकायचं हे काम चालू. दुसरं म्हणजे स्वातंत्र्य. हे सगळ्यात मला स्वातंत्र्य हे मूल्य सगळ्यात महत्वाचं वाटतं. स्वातंत्र्य म्हणजे काय की सर्व प्रकारची स्वातंत्र्यता. जसं इथं दहशतीचं जे वातावरण तयार केलंय हे म्हणजे आपल्या स्वातंत्र्यावरती गदा आणल्यासारखं आहे. गदा आणणं म्हणजे काय की तुम्ही बाहेर आता इलेक्शनचा माहोल आहे त्यामुळे त्याच्या रिलेटेड मी बोलतोय की इलेक्शन मध्ये आपण म्हणतो की आपल्या खेळीमेळीच्या वातावरणात इलेक्शन झालं पाहिजे, स्वतंत्र मानसिकतेत इलेक्शन झालं पाहिजे. पण इथं प्रत्येकावरती दबाव आणला जातो, प्रत्येकाला टार्गेट केलं जातं. कोणी कोणाबरोबर फिरू शकत नाही, आपले स्वतंत्र मत मांडू शकत नाही, स्वतंत्रपणे आपण त्या इलेक्शनला सामोरं जाऊ शकत नाही. हे का तर ह्या सगळ्या म्हणजे सत्ता ऍडमिनिस्ट्रेशन हे सगळं एका पक्षाच्या हातात असल्यावरती त्याचा जो म्हणतो की हुकुमशाही ज्या प्रकारे चालते त्याला नार्सिसिझम म्हणतात. वर्ल्ड लेवलला नार्सिसिझम हा एवढा म्हणजे मायक्रो लेवलला आपण विचार केला तर तुम्ही बाहेर पडणं आणि बाहेर पडताना तुम्हाला विचार येणं की आपल्याला कोणी बघणार नाही ना आपल्या अपोजिट पार्टी बरोबर, आपल्या अपोजिटच्या विचारांच्या माणसांबरोबर, त्याची भीती वाटणं हा हुकुमशाहीचा नार्सिसिझमचा एक प्रकार असतो. तर ह्याला हे फोपावलं नाही पाहिजे म्हणून ते बाबासाहेबांनी ते संविधान आपल्याला दिलंय. लोकशाहीचं प्रतीक म्हणून संविधान म्हणतो आपण, पण ही लोकशाही कितपत राहिली आहे म्हणजे हे त्या लोकशाहीची मूल्य टिकवतात का तर अजिबात टिकवत नाही. आपण मंगळवारपेठेचा विचार केला, फलटणचा विचार केला तर ज्या प्रकारे दडपशाही म्हणजे केसेस करणं, खोट्या केसेस करणं, एकमेकांना टार्गेट करणं, त्यांच्या रोजगारावरती येणं हे स्वातंत्र्यपणाचं लक्षण आहे का तर अजिबात नाहीये. तर मग ह्या लोकशाहीच्या या आजच्या दिवसासाठी जे आपण संविधान दिन आपण साजरा करतो त्या दिवसासाठी आपण सगळे प्रयत्न करू, आपण सगळं वचून घेऊ की हे इलेक्शन एक निमित्त, पण ह्याच्यानंतरची पण जे काय आपली वागणूक आहे हे आपण स्वतंत्रपणे करू, आपण विचार स्वतंत्रपणे करू, कुठल्याही दडपशाहीला न घाबरता, कोणत्याही व्यक्तीला न जुमानता कॉन्स्टिट्यूशन वाचू, संविधान वाचू आणि इथं आजूबाजूला फलटण शहरात स्वातंत्र्य आणि समता प्लस शांतता ही कशी नांदेल याचा प्रयत्न करू आणि ती मतपेटीपर्यंत जाऊन आपण शिवसेनेला बहुमत देऊन इथे विजय करावं. आपण नगराध्यक्ष पदासाठी अनिकेत राजे नाईक निंबाळकर थांबले, त्यांच्या समोरील धनुष्यबाण दाबून प्रभाग क्रमांक 2 मधून आरतीताई रणदिवे यांच्या समोरचं धनुष्यबाण दाबून आणि मी स्वतः ऍडव्होकेट अनिकेत राहुराईहोळे यांच्या समोरचं धनुष्यबाण दाबून आम्हाला बहुमताने विजय करा. आम्हाला तुमचा आशीर्वाद द्या आणि आम्हाला संधी द्या की आम्ही तुमच्या सेवेला उपलब्ध राहू आणि याच्या इलेक्शन पुरतच नाही तर याच्यानंतरही आम्ही तुमच्या सेवेला उपलब्ध राहू याची आम्ही ग्वाही देतो. मी आरती जयकुमार रणदिवे काकडे प्रभाग क्रमांक 2 मधून अनुसूचित जाती महिला अ मधून निवडणूक लढवित आहे. सर्वात आधी सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला संविधानाने न्याय, समानता, बंधुता, स्वातंत्र्य या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना सुरक्षित सर्व काही अधिकार, सर्व गोष्टी या संविधानाने आपल्याला दिलेल्या आहेत, त्याचे आपण पालन करू. मी प्रभाग क्रमांक 3 मधून सुषमा हिमायतनारे. आपल्या चिन्ह आहे धनुष्यबाण. सुरू असून प्रभाग क्रमांक 3 मधून 3 मधून पूनम सुनील भोसले आणि 3 मधून सुषमा हिमायतनारे या शिवसेना पक्षातर्फे आणि श्रीमंत अनिकेत राजे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उभे असून
मी सर्व मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी विनंती करतो की शिवसेनेच्या सर्व 27 आणि 28 श्रीमंत अनिकेत राजे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजय करायची विनंती. धन्यवाद.